या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 2 निवासी शाळा आणि 16 वसतिगृहांची सखोल तपासणी करून तेथे वास्तव्यास असलेल्या 1,500हून अधिक विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार सर्व सुविधा मिळत आहेत की नाही याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता समिती व वसतिगृह समितीच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते। यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की समाज कल्याण विभागांतर्गत असलेल्या 2 निवासी शाळांमध्ये सध्या 200 विद्यार्थी तर 16 वसतिगृहांमध्ये 1377 विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना भोजन, निवास, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा व इतर मूलभूत सुविधा शासनाच्या नियमांनुसार देणे बंधनकारक आहे। यासाठी समाज कल्याण विभागाने प्रत्येक महिन्यात किमान 2 वेळा वसतिगृह व निवासी शाळांची तपासणी, पाहणी करणे आवश्यक आहे। जानेवारी 2026 महिन्यात प्रांताधिकारी, तहसीलदार, समाज कल्याण निरीक्षक, वसतिगृह अधीक्षक तसेच समाज कल्याण विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या सर्व वसतिगृह आणि निवासी शाळांना भेट देऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे आदेश सहाय्यक आयुक्तांनी निर्गमित करावेत असे निर्देश त्यांनी दिले। प्रत्येक वसतिगृहाला दरमहा 2 वेळा वसतिगृह निरीक्षकांमार्फत भेटी दिल्या जात असून त्या भेटींचे छायाचित्र निरीक्षण ॲपवर अपलोड करणे बंधनकारक असल्याची माहितीही त्यांनी दिली। सोलापूर शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांचा तातडीने निपटारा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तसेच या कायद्याबाबत जिल्ह्यातील सर्व महसूल व पोलीस अधिकाऱ्यांसाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कार्यशाळा आयोजित करण्याची कार्यवाही समाज कल्याण विभागाने करावी असेही त्यांनी स्पष्ट केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।